स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू निद्रास्थानात जातात. त्या दिवसापासूनच चातुर्मास सुरुवात होतो आणि चातुर्मास 4 महिन्यांचा असतो. तर चातुर्मास सुरू झाल्यानंतर पहिली अमावस्या म्हणून आषाढी अमावस्या साजरी केली जातात. तर श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी जी अमावस्या साजरी केली जाते तिला आपण आषाढी अमावस्या म्हणतो. आणि याच अमावस्येला आपण वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातो, म्हणजेच गटारी अमावस्या म्हणतात. मात्र ही गटारी अमावस्या नसून ही दीप अमावस्या आहे. या अमावस्येच्या दिवशी आपण घरातील जेवढे पण आपले दिवे आहे ते साफ करायचे आहे, ते लखलखीत करून त्यांची पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे आपण या दिवशी कणकेचे दिवे आपल्याला शक्य असेल तेवढे 2, 5, 7, 9, 10, 11, 21 असे कणकेचे दिवे करायचे आहेत, ते देवाला दाखवायचे आहेत. आणि अशा वेगवेगळे आपण उपाय करणार आहोत, ते पाहणारच आहोत. तर दीप अमावस्येचे महत्त्व काय ते आपण पाहणार आहोत. तर यंदा ही दीप अमावस्या 4 ऑगस्ट रोजी साजरी करणार आहोत. तर श्रावण महिना 5 ऑगस्टला सुरू होणार आहे आणि आदल्या दिवशी 4 ऑगस्टला ही दीप अमावस्या आहे. या दीप अमावस्येला दिव्यांची खास आरास केली जाते, त्यांची पूजा केली जाते. या दिव्यांची पूजा करण्याचे खास महत्त्व आहे. अमावस्येला दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे उत्साहात स्वागत केले जाते. दीप अमावस्येला दिव्यांची पूजा करण्याची योग्य पद्धत काय आहे आणि आपण ती कशी करायची आहे, तर आपण आपल्या घरातील जेवढे पण दिवे असतील ते लख्ख साफ करायचे आहे, त्यांची पूजा करायची आहे. या दिवशी आपल्याला जर कणकेचे दिवे करणं शक्य असेल तर आपण कणकेचे दिवे करायचे आहे. कणकेमध्ये मीठ न टाकता फक्त हळद टाकून आपण हे दिवे आपल्या यथासांग आपल्याला जेवढी इच्छा असेल तेवढ्या प्रमाणात करायचे आहे, म्हणजे तेवढ्या संख्येत करायचे आहेत आणि ते देवाजवळ ठेवायचे आहेत. तर दीपपूजनाचे महत्त्व काय आहे ते आपण पाहूयात. तर हिंदू धर्मामध्ये दिव्याला मांगल्याचे आणि शुभ कार्याचे प्रतीक मानले जाते. कोणत्याही कार्याचा शुभारंभ करताना दिवा लावून देवाची मनोभावे प्रार्थना केली जाते. ज्याप्रमाणे आपण कोणतेही कार्य करताना अगोदर दिवा लावतो आणि मग त्या कार्याची सुरुवात करतो, त्याचप्रमाणे भारतीय संस्कृतीमध्ये दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा करण्याचे एक महत्त्व आहे. तर आपण दिव्याचे एक मांगल्य, समृद्धी आणि आपल्या आयुष्यामध्ये आनंद यावा यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन किंवा दीप अमावस्या साजरी करतो. या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने देवाची आपल्यावर विशेष कृपा राहते, आपल्या आयुष्यातील अंधकार दूर होतो, आयुष्य प्रकाशाने उजळते अशी देखील मान्यता आहे. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते. त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदते, सुख शांती येते. तर आपण कशी करायची आहे ही दिव्यांची पूजा. तर दीप अमावस्येला आपण लवकर उठावे, स्नान करावे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे, घरातील सर्व दिवे काढून ते स्वच्छ करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण ते स्वच्छ धुवायचे आहे. ते आपण त्याच्यामध्ये तेल टाकून वात लावून ते प्रज्वलित देखील करू शकतो किंवा मग आपण ते पूजासाठी ठेवायचे आहे मांडून आणि त्यांच्यासमोर कणकेचे वेगळे दिवे करून ते प्रज्वलित करून त्यांची पूजा करायची आहे. म्हणजे हे जे कणकेचे दिवे केलेले आहेत ते आपण जे आपले घरातले दिवे आहेत त्यांचे समोर ठेवायचे आहे. तर अशा प्रकारे आपण हे दिव्यांची पूजा करायची आहे आणि यांना दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपल्या घरामध्ये असं सुख शांती समृद्धीने आपलं घर उजळून निघावं अशी प्रार्थना त्यांना अवश्य करायची आहे. आणि आपण जे म्हणजे हे दिवे करणार आहोत किंवा मग आपण जे कणकेचे दिवे आहेत त्यांना हळदी कुंकू, फुलं, अक्षता अवश्य व्हायचे आहे. त्यांच्यासमोर सुंदर रांगोळी काढायची आहे. आणि जर आपण कणकेचे दिवे केले ते कितीही प्रमाणात असू द्यात, 2, 7, 5, 11, 21, त्याने आपल्या मुलांना औक्षण करायचं आहे. त्याने आपल्या मुलांचं भविष्य आणि आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी सुखकर होतात. तर ह्या गोष्टी आपण करायच्या आहे. या दीपपूजनाप्रमाणेच आपण दिव्यांची पूजा करताना शुभं करोति कल्याणम आरोग्यं धनसंपदा ही जी प्रार्थना आहे ती अवश्य म्हणायची आहे. त्याचप्रमाणे आपण आषाढ अमावस्येला काय उपाय करायचे आहे ज्याने आपल्याला फायदा होईल ते पण आपण जाणून घेऊया. तर आषाढ अमावस्येला आपण पवित्र नद्यांमध्ये स्नान करायचं आहे, पितृपूजन करायचं आहे. त्यामुळे आपल्याला आपले जे पितृ असतात त्यांना सद्गती प्राप्त होते, त्यांचे कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये आपण विष्णू भगवानांची या दिवशी खूप उपासना केली तर त्यांचा देखील कृपा आशीर्वाद आपल्याला मिळतो. त्याचप्रमाणे पितृदेवतांना प्रसन्न करण्यासाठी आपण या दिवशी अवश्य पितृंसाठी एक दिवा विशेष लावायचा आहे. त्याच्यामध्ये आपण काळे तीळ टाकायचे आहे. शक्य असेल
तर आपण या दिवशी गंगेमध्ये स्नान करावे किंवा जर शक्य नसेल तर पितृदेवांचे आपण दोषातून मुक्त होण्यासाठी दिवा लावायचा आहे. पितृस्तोत्र जे येतं ते अवश्य संध्याकाळच्या वेळी म्हणायचं आहे आणि जे आपण अर्घ्य देतो ते अवश्य पितृंसाठी द्यायचं आहे. त्याचप्रमाणे आपण आषाढ कृष्णातील ही अमावस्येची तिथी काय आहे तर 5 जुलै रोजी पहाटे 4:57 सुरू होत आहे. 6 जुलै रोजी दुपारी 4:26 संपणार आहे. तर अशा परिस्थितीत अमावस्या 5 जुलै रोजी आपण पाळणार आहोत. त्याचप्रमाणे धार्मिक मान्यतेनुसार जर एखाद्या वेळेस कोणाचे अंत्यसंस्कार राहून गेले असतील आणि काही वेळेस आपण काही गोष्टी आपल्याकडून चुकीच्या घडल्या जातात पितृंबाबतीत, तर पिंडदान देखील आपण या दिवशी करू शकतो. आणि त्यामुळे ही एक अमावस्या आहे की ज्या दिवशी आपण पितृंना खुश करण्यासाठी वेगवेगळ्या सेवा करू शकतो. याच दिवशी आपण कावळे, पक्षी, कुत्रे, गायी यांना वेगवेगळे अन्नपदार्थ खायला देऊ शकतो, ज्याने आपल्यावरचे दोष असतात ते कमी होतात आणि पितृंची विशेष सेवा या दिवशी केली जाते. त्याचप्रमाणे आपण घरामध्ये आपल्या मुलांची नजर उतरू शकतो, आपल्या वास्तूची नजर उतरू शकतो. एक नारळ आपण आपल्या वास्तूचे शांततेसाठी इथे फोडून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे दीपदान करायचं आहे. दीप अमावस्येला आपण दीपपूजन करतो. त्यानंतर पितरांसाठी अर्घ्य द्यायचं आहे. पितरांसाठी दीपदान देखील आपण नदी किंवा आपल्या इथं तलाव असेल त्याच्यामध्ये करू शकतो. त्यानंतर आपण इथे संध्याकाळी पितरांसाठी एक दिवा लावायचा आहे ज्याच्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. तर अशी ही विशेष असणारी दीप अमावस्येची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.